मिस्टर प्रज्योत असेल. येस, अंपायरचं कॉलिंग येतोय. गेम इज ऑन. ग्रीन सिग्नल या ठिकाणी नक्कीच मिळते. पंचांकडून पहिला चेंडू फेकला जाईल, तो म्हणजेच विश्वनाथ दवणेच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडासा बोट फिरवली. पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त रीतीने चेंडू हाताळलाय. इथे मात्र ऍक्शन मध्ये पहिला चेंडूला पंच मात्र येथे तपासणी करतायत की चेंडू लाईनवर होता की लाईनच्या बाहेर होता. जर तुम्ही लाईनच्या बाहेर चेंडू फेकताय तर नोचा इशारा येतोय असं मात्र पाहायला मिळालं. इथून मात्र पंच दर्शवत आहेत लाईनच्या आतमध्ये होता आणि तदनंतर पाहिलं तर मध्ये येण्याचं काम आणखीन पाहायला मिळालं. नो चेंडू आहे. येस, लाईनवर चेंडू आहे, त्यामुळे नो चेंडू हाताळला जातोय. नो चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपाने धाव येतील आणि येणारा चेंडू जर पाहिला तर यस फ्री हिटचा इशारा येतोय. प्रथमेश साठी फ्री हिट आहे. फ्री हिटचा पुरेपूर फायदा. इथे मात्र षटकाराने सुरुवात करतोय फ्री हिटवर. क्या बात आहे. प्रथमेश नावाचा ब्रँडेड षटकार. रोज जर पाहिलं तर या मैदानावर प्रॅक्टिस करत असतात. आज मात्र ही प्रॅक्टिस कामाला आलंय प्रथमेशच्या. ज्या पद्धतीने फ्री हिटचा चेंडू आपण पाहिला आणि फ्री हिटच्या चेंडूवर षटकार मारण्याचं काम केलं. इथे मात्र पाहिलं जातं शिफ्ट चेंडूला. क्या जबरदस्त 2 चेंडूवर 10 धावा. जबरदस्त रीतीने मात्र फटकेबाजी चालू आहे. प्रथमेशच्या बॅटमधून येतोय चौकार. आज मात्र असं दर्शवलं होतं कर्णधारांनी की आमचे सर्वच प्लेयर बॅटिंग करतील, मात्र प्रथमेश जो आहे तो आतापर्यंत जबरदस्त खूप चांगली फलंदाजी करतोय. पहा आणखीन एक स्वीप केलं चेंडूला. इथे मात्र गरीबाद आहे. प्रथमेश थोडंसं नाराज करतोय. गरीबाद. मोहित यांनी जबरदस्त रीतीने कॅच आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला होता, जोर काढला नाही आणि तेच कारण बनलं. इथे मात्र जेल टिपला गेला. सुरेख जेल मी म्हणेन ना त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग मध्ये 11 धावा आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल करण. तेच करणला पाहायला मिळेल कशा पद्धतीने फलंदाजी करण. पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न होता करण ठाकूर याचा. चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. विश्वनाथ दवणेच्या विरोधात फलंदाजी करताना तुम्हाला जर पाहिलं तर नजर ठेवावी लागेल चेंडूवर की ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. दोन्ही टर्न करण्याचा कार्यक्षम या ठिकाणी नक्कीच क्षमता त्यांच्याकडे पाहायला मिळते. मात्र चेंडू थोडासा आतमध्ये आला. इथे मात्र पॉइंट मध्ये खेळलाय. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट करताना चेंडू निघून जातोय. मात्र या ठिकाणी चौकार येतोय. क्या बात आहे. सुरेख फटका करणच्या बॅटला. पाच चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालाय. 15 धावा स्कोरबोर्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक असेल. कारण ठाकूर ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये खूपच चांगल्या पद्धतीने बॅटिंग केलंय आतापर्यंत. फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. नो डाऊट 4 धावांसाठी येतोय चौकार.
जबरदस्त रीतीने गॅप शोधला आणि गॅप मधून चौकार. एकोणीस धावा स्कोरबोर्डवर आहेत. कालच्या दिवसात पवनसुत नवली असंघ जबरदस्त रीतीने खेळला होता. करण मोरे तदनंतर तुषार गरत याच्या 50 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एकंदरीत विचार केला धावसंख्येचा तर तब्बल 106 धावा धावफलकावर नोंदवल्या होत्या पवनसुत ए संघाने. आज मात्र बी संघ घरच्या मैदानावर खेळतोय आणि खेळताना जर पाहिलं तर आतापर्यंत एक षटकामध्ये 19 धावा तब्बल घेतल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. पुढे एकदा जर पाहिलं तर मिस्टर मिथुन दांडी संघाकडून आपण पाहिलं तर पाहायला मिळेल एक यंगस्टर आहे मिथुन तामोरे आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर अचिव्हर स्पोर्ट्स म्हणजेच श्री मिथुन पागधरे यांच्याकडून या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज जरूर आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचे देखील खूप आभार मानतील या कमिटीच्या वतीने. आता मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच नजर ठेवली नाही चेंडूवर आणि तेच कारण बनलं डॉट चेंडू येताना. एक चेंडू डॉट झालाय. पहिला चेंडू मात्र मिथून डॉट चेंडू घेण्यात तो यश प्राप्त करतोय. देखील चेंडू असणार आहे पुढचा चेंडू. फलंदाज प्रज्योत व फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इनफिल्ड मध्ये चेंडूला फील्ड करतोय. रन्स मात्र मिळेल एक. या एकेरी रन्सने धावसंख्या वाढली जाईल. आता मात्र 20 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. कारण एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक गडी जरूर बाद झाला. प्रथमेशने ज्या पद्धतीने सुरुवात केली होती चांगल्या पद्धतीची सुरुवात फ्री हिटचा चेंडू षटकार म्हणून पाहायला मिळाला होता आणि कुठेतरी जेलच्या स्वरूपाने बाद झाला. आणि तदनंतर हे दोन फलंदाज ज्या पद्धतीने खेळतायत पहा. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे मात्र लेग साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. करण ठाकूरचा जर विचार केला तर कालच्या नाईट रजनीमध्ये त्यांचा संघ YBCC संघ जर पाहिलं तर क्वालिफाय झालाय अंतिम 8 मध्ये. उद्याच्या रात्रीमध्ये मात्र ते पाहायला मिळतील पुण्याच्या इन ऍक्शन मध्ये दांडीपाडा या मैदानावर. आता मात्र समोरच्या दिवशीने कर्रारी प्रहार चेंडू निघून जाईल. नो डाऊट 4 धावा येतोय चौकार. धन्यवाद डीजे. काही जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सरळ आडव्या बॅटने मात्र सरळ फटका खेळला गेला. पुन्हा एकदा स्वीप केला चेंडू निघून जाईल. काव कॉर्नर रिझनच्या बाजून येतोय षटकार. जबरदस्त प्रहार इथे मात्र प्रज्योत जर पाहिलं तर सुरुवात अशी केली होती. पहिला चेंडू खेळला डॉट चेंडू तदनंतर एक सिंगल रन्स काढली चौकार मारला आणि आता मात्र षटकार मारतोय. चढ जी संख्या असते ती मात्र या ठिकाणी दर्शवतोय. आता मात्र पुन्हा एकदा 6 डबल 6 षटकार. क्या बात है. Listen close what I gotta say, cause you know there ain't no other way. Love is the message, eh? धन्यवाद. ओव्हरची होईल समाप्ती. 37 धावा स्कोरबोर्डवर. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 19 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये 18 धावा तब्बल या ठिकाणी जमवले जात आहेत. आणि काही दम आहे जबरदस्त. मात्र हार्ड हिटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मैदान गाजवलं जातोय कारण की जरूर आपण म्हणतायत ना स्वतःच्या मैदानावर
आपल्याला मैदानाचा कानाकोपरा माहिती असतो की कुठल्या साईडला खेळायचं आहे. संध्याकाळचं सत्र आहे, प्रॅक्टिसची वेळ ही आहे आणि ह्या प्रॅक्टिसच्या वेळेत ज्या पद्धतीने फटकेबाजी खेळली जाते सुरेख रीतीने आतापर्यंत जर पाहिलं तर 1 चौकार 2 षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या बनवले एकूण 17 धावा. ती म्हणजेच प्रज्योतच्या या बॅटिंग मधून धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 37 धावा. तर पाहायला मिळेल चांगली धावसंख्या उभारली 2 षटकामध्ये 18 आणि 19 धावा. तब्बल 2 षटकामध्ये 37 धावा झाल्या आहेत. ओमकार येतोय नवीन गोलंदाज. इथून मात्र कमबॅक करावा लागेल ओमकारला. नक्कीच विचार केला तर गौतम आकरे सारखा एक आक्रमक फलंदाज समोरच्या संघामध्ये आहे ही जाणीव आहे फलंदाजाला आणि तीच जाणीव असताना ही धावसंख्या उभारली जाते. खूप चांगल्या पद्धतीने रन्स येत आहेत. बघूया ओमकारची ही ओव्हर. शॉर्ट चेंडूला करण ठाकूर हा देखील फटका आल्या आल्या आपल्या नावाचा डंका पिटतोय. येतोय षटकार. आता मात्र मोहितला कुठलाही टेन्शन नाहीये. नक्कीच मोहितला कोणताही टेन्शन नाहीये. धावा झालेल्या आहेत. मात्र बघूया ज्या धावा जमवल्यात करण आणि प्रज्योत या 2 फलंदाजांनी जबरदस्त हिट करतायत. येणाऱ्या प्रत्येक चेंडू जर पाहिलं तर 6 धावांसाठी नक्कीच मारला जातोय. अशाच जर धावा काढत राहिल्या तर 106 धावा ए संघाने बनवल्या होत्या त्या मात्र नक्कीच पार केल्या जातील की काय हा प्रश्नचिन्ह आहे. मात्र बघूया करण परत एकदा. हो इथे मात्र गॅप शोधलाय. ज्या पद्धतीने चेंडू पाहिला चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली जाते. चौकार. आतापर्यंत करणचा जर विचार केला 6 चेंडू खेळलाय. 6 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा जमवले जात आहेत. काय जबरदस्त फलंदाजी आहे पहा. प्रथमेशने जी सुरुवात केली आणि प्रथमेशच्या पावलांवर पाऊल टाकून 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण एका बाजूला दुसऱ्या बाजूला प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने खेळतायत. जी सुरुवात केली ती थांबवायची नाही कारण की आपल्याकडे भरपूर फलंदाज अजूनही बाकी आहेत. पुढे एकदा हा चेंडू ओमकार यांचा स्वीप केलाय चेंडूला. इथे मात्र सिंगल साठी केलाय. सिंगल रन्स तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का. इथे मात्र आदित्य चुकी करते. आदित्य चुकी करते. कॉलिंग राहिली नाही दोघांची. नक्कीच कॉलिंग राहिली नाही. मोहित मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सर्व आशा ज्या आहेत ते मोहितवर आहेत कारण की मोहित नक्कीच खूप चांगली फलंदाजी केली. आदित्य याने 17 धावांवर खेळला. चेंडूचा वापर जर पाहिला तर 6 चेंडूमध्ये 17 धावा पाहायला मिळाल्या. खूप चांगल्या पद्धतीने मोहितने जर षटकार मारला रिव्हर्सच्या माध्यमातून तर नयन राऊत यांच्याकडून नयन घरात शरद राऊत सहयोग राऊत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. नक्कीच तुला काय बोलायचंय का. 3 चेंडूवर 3 षटकार मारा मोहित आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पिंट्याकडून देखील. इथे मात्र आपण मध्ये कट केलाय चेंडूला. पहिल्या चेंडूवर चौकार मारली जातोय. रनांचा पाऊस मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर. इथे मात्र संघाची धावसंख्या जर पाहिली तर 50 पूर्ण होतोय. 52 धावा स्कोर बोर्डवर लागले जात आहेत.
ऍक्टिव्ह आहे मोहित, याला देखील आपल्याकडे भरपूर फलंदाज आहे. मात्र फलंदाजी करत असताना मी देखील चांगली फलंदाजी करेन, आपल्या संघाची धावसंख्या आहे ती वाढवीन हे मात्र निश्चय या कॉम्बॉक्स मधून नक्कीच खेळाडू कक्षामधून करून गेलाय. हो, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. गतिमान चेंडू हाताळला, डॉट चेंडू येतोय. या डॉट चेंडूने जर पाहिले तर ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आलं 19 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये 15. एकंदरीत जर रनाचा विचार केला तर 52 धावा स्कोरबोर्डवर आहेत. विकेटचं पतन जर पाहिलं तर 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. प्रणितला आपण पाहूया. दांडी संघच्या पद्धतीने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. गौतम आकरेच्या अंडर मात्र पूर्णपणे हे खेळ पाहायला मिळते आणि लॉंग ऑफ रेझर मध्ये गौतम आकरे आहे. अजूनही जर पाहिलं तर गौतम आकरे देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल गोलंदाजीच्या. तर बघूया करण ठाकूर फलंदाजीसाठी सज्ज झालाय. हा चेंडू पाहायला मिळेल. इथे वाईट चेंडू, अफवांतर धाव, खूप बाहेरचा हा चेंडू पाहायला मिळाला आणि तेच कारण बनलं व्हाईटने इथे मात्र पनिश केले जातंय. सिंगल रन्स मिळेल. सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 53 धावा आतापर्यंत जमावले जात आहेत. प्रणित आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिला चेंडू हाताळताना कुठेतरी लेंथ लाईन थोडीशी खराब हाताळली. चुकीची लाईन मात्र या ठिकाणी वापरली गेली. पुढचा चेंडू असेल षटकातील. फटका चांगला आहे. चेंडू मात्र निघून जाईल 6 धावांसाठी. करण ठाकूर आता मी थांबणार नाहीये. नक्कीच धावांची भूक लागली जाते आणि ही भूक मिटवण्यासाठी षटकाराचा वापर केला जातोय. खूप मोठ्या प्रमाणावर षटकार मारले जात आहेत. जबरदस्त रीतीने षटकार मारतोय आणि धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. आता मात्र धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 59 धावा. चांगल्या पद्धतीने धावा जमवल्या. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. 4थ्या षटकातील एक चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. कारण 8 चेंडू मध्ये 26 धावा इथे मात्र आग ओकली जाते. नक्कीच बॅटवरून पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने पहा चारही बाजूला खेळतोय. कारण ज्या पद्धतीने चेंडू येतोय पहा. आधीचा चेंडू जर पाहिला तर स्लोवर गतीने आला होता, ऑफस्ट्राईकच्या बाहेर होता, त्याला मात्र गॅप शोधला आणि सरळ पॉइंट रिजन मध्ये खेळून काढला. तदनंतर पाहिला बॅटच्या रडार मध्ये आला हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मात्र षटकार मारला. तदनंतर पाहिलं तर स्पेअरलेगच्या दिशेने देखील एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि फळीचा डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर स्कोरबोर्डवर 60 धावा लागत आहेत. 60 रन्स ऑन द बोर्ड. चांगली फलंदाजी करण करतोय. कारण की करण ठाकूरच्या बॅट मधून आतापर्यंत षटकाराची संख्या जर मोजली तर 2 षटकार आणि 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधले. करण ठाकूर पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथे मात्र फटका बसला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सोडणार नाहीये जरूर. कारण की दांडी संघ जर पाहिलं तर एक चांगला संघ बिल्ड म्हणून बिल्ड केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गौतम आकरे याच्या अंडर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेच पाहायला मिळालं. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं आणि करण बॅक टू द डगआउटला येताना आपण पाहतोय. धावसंख्या चांगली उभारली. करणचा जर विचार केला तर करणच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 चेंडू मध्ये 27 धावा हा मात्र करणच्या बॅट मधून लागल्या गेल्या. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. कॅप्टन बोललाय सर्वांना बॅटिंग मिळणार आहे. पुन्हा एकदा बॅटर क्रमांक जर पाहिला तरी इथे मात्र आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. तनय नक्कीच तनयकडे पाहिलं जाईल. बघूया. ओहो आल्या आल्या तनय देखील आपला जलवा इथे मात्र दाखवतोय. षटकाराने सुरुवात केली जाते. जबरदस्त हिट षटकार.
धन्यवाद. जणू ना जाणीव करून दिली होती कर्णधारांनी की माझे सर्व जे खेळाडू आहेत ते बॅटिंग वाले आहेत. सर्व खेळाडूंना बॅटिंग मिळेल आणि बॅटिंग मिळाल्याने फक्त बॅटिंगच नाही तर रन काढण्याची भूक देखील आपल्याला पाहायला मिळते. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो तो मात्र षटकार किंवा चौकार खेळला जाते. त्याच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 67 रन्स 67 धावा आतापर्यंत जमावली जात आहेत. गौतम आकरे एक मोठं नाव आहे. बघूया चांगली गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. इथे मात्र पहा आल्या आल्या दांडी गोल करतोय जबरदस्त रीतीने मात्र गडी बाद होतोय. मोहित बॅक टू द डग आउट. तर बाद झालाय नक्कीच. मोहित आणि रिंकेश जातोय मैदानाच्या आतमध्ये. तर रिंकेशला पाहायला मिळेल. आवाज कमी केला तर थोडा आवाज दे, थोडा आवाज दे. तर पुढेच एकदा आपल्याला पाहायला मिळेल गौतम आकरे पहिला चेंडू फेकला. तदनंतर पाहिलं तर हा चेंडूवर आल्या आल्या चौकार मारला जातोय. क्या बात आहे. प्रत्येक फलंदाज आज मात्र नक्कीच रनांची आग उत्पन्न आपल्याला पाहायला मिळतंय. पैसा वसूल मॅच ज्या पद्धतीने पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये असंघाचे खेळाडू मात्र नजर टाकून बसले. इथे मात्र पुढे एकदा फटका चांगला आहे. चेंडू जिंकून जाईल. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रहार केलतोय ना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिलं तर 4 ने फ्लाय होईल. आता मात्र 75 धावा स्कोरबोर्ड लागली जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने धावा जमावले जात आहेत. अजूनही पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 100 धावा पूर्ण केल्या जातील का मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच ज्या पद्धतीने 106 धावा असंघाने काढल्या होत्या. लांबून खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगला चेंडू मी म्हणेन. प्रफुल्ल मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतायत मान्यवरांच्या रूपामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. गाडी मात्र बाद होईल. धावसंख्या ही स्थिरावली जाते ते म्हणजेच 75 या धावांवर. तर नक्कीच आपण पाहतोय मुख्य मंचावर या ठिकाणी प्रफुल्ल मोरे सर यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे. पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतायत स्वागत केलं जात आहे. तर सुरेख झेल मात्र मोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर 75 धावा कुणाल गेलायत. कुणाल घरात. इथे मात्र कुणाल आल्या चेंडू हवत आहे आणि गडी बाद होते. नक्कीच षटकार नक्कीच होता. मात्र एक जर पाहिलं तर एक पावलाचं अंतर ज्या पद्धतीने पाहायला मिळाला. थोडीशी उंची असती तर हा चेंडू देखील षटकारासाठी गेला असता. तर आपण पाहतोय 8व्या नंबरचा गडी मैदानाच्या आतमध्ये जातोय. आणि खरं सांगेन की कर्णधारांनी म्हटलं होतं की आमच्या सर्व प्लेयरला बॅटिंग आली पाहिजे आणि ते खरं उतरलं. आतापर्यंत जर पाहिलं तर बी संघ मात्र एन्जॉयमेंटने खेळतोय. खरोखरच मेहनत देखील करतोय आणि एन्जॉय देखील करत आहे. तो म्हणजे बी संघ आपल्याला पाहिजे. पवन सुद्धा बी संघ आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने
कारण की समोरचा जर संघ पाहिला तर दांडी संघ एक पालघर जिल्ह्यातील नामांकित संघ आहे आणि त्यांच्या विरोधात ही धावसंख्या उभारली जाते. तर धीरज येतोय गोलंदाजी मार्कवर. बरीच वर्ष धीरजने देखील कर्णधार पद नक्कीच भूषवलं आहे. आज मात्र गोलंदाजीतून आलाय. बघूया जास्तीत जास्त गोलंदाजी करताना आपण धीरजला पाहत नाही. आज मात्र या मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी आलायत. हा चेंडू पाहायला मिळाला. खूपच चांगला चेंडू आहे. ज्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला वाईट यॉर्करचा वापर केला गेला आणि सरळ टप्पा जर पाहिला तर कोलवर टप्प्याचा हा चेंडू वाईटच्या दिशेने जी लाईन आहे त्याच्या आतमध्ये फेकला गेला. पुन्हा एकदा धीरज अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. फुलटो चेंडू आहे. इथे मात्र फुलटो चेंडू याच्यावर फायदा उचलता आला नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली आणि एकाच धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र 76 रन 76 धावा. कोलवर टप्प्याचा चेंडू हा देखील आपण पाहतोय. शॉर्ट टर्म रिजनला चेंडू लागून जाईल. सिंगल रन्स मिळेल. इथे मात्र धावसंख्या 1 ने वाढेल. 77 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागलाय. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी पहा. जर विचार केला तर मिस्टर प्रथमेश, तदनंतर प्रज्योत, करण आणि तदनंतर पाहिलं तर मिस्टर लिंकेश यांनी चांगल्या धावसंख्या उभारल्या होत्या. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ही मात्र चांगली ओव्हर आहे. ज्या पद्धतीने विकेट्स पडल्यात, 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. रन्स मात्र मिळणार नाही. डॉट चेंडू. प्रत्येक चेंडू हा मोजून मापून मात्र धीरजच्या माध्यमातून सोडला जातोय. जाणीव आहे धीरजला की आपण जोपर्यंत बॅटच्या पट्ट्यात चेंडू देऊ तो मात्र चेंडू बाहेर फेकला जाईल. इथून मात्र मला थोडस डोकलिटीने गोलंदाजी करावी लागेल आणि तीच गोलंदाजी होते. सुरेख गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. ओव्हरची होईल समाप्ती. आपण पाहतोय 6 षटक कंप्लीट झाल्यात. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजेच 77 आणि 78 रनांचं लक्ष असेल. लगेच जसं दुसरं सत्र चालू होईल आपल्याशी जोडले जातील. मायक्रोफोनवर राहुल सर नक्कीच एक चांगला आवाज मासवण गावचं. तर जाऊया. 77 रन्स आतापर्यंत झाल्यात आणि 78 रनचं विवरण करण्यासाठी मात्र मी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच जाऊया. एक छोटीशी धून ऐकूया आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद संतोषजी पाटील सर. तर प्रथम फलंदाजी पाहायला मिळाली पवनसूत नवल संघाच्या माध्यमातून. 77 धावा लावल्या धाव फलकावरती आणि 78 धावीचं टार्गेट समोर. हॅलो हॅलो माइक टेस्ट. हॅलो 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 चेक. हॅलो. तर वळूया सामन्याकडे.
चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली गेले 78 धावा आणि 78 धावेचं टार्गेट दांडी या संघासमोर ठेवण्यात आलंय. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं अजिंक्य मराठा शिरगाव या संघाने 77 धावा इझिली चेस केल्या होत्या. पार्थ मोरेला आपण बघितलं 33 धावेचं योगदान दिलं. आता मिलिंद दवणे याला मात्र पाहायला मिळत आहे. 2 बॅटर ओपनिंग पेअर दांडी संघाचा दाखल झालाय. या धावांचा पाठलाग करताना 78 धावा करायच्या आहेत. 13ची सरासरी इथून मेंटेन करावी लागते. म्हणतात ना क्रिकेट या खेळामध्ये कुठल्याच संघाला कुठल्याच प्लेयरला कमी लेखून चालत नाही, कारण की संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा तेलाचा एक थेंब सुद्धा बुडवू शकत नाही. म्हणूनच म्हटलंय ना, डोंट जज बुक बाय इट्स कव्हर. सम लाईफ लाईक बुक, सम चॅप्टर आर बॅड, सम चॅप्टर आर हॅपी अँड सम चॅप्टर आर इंटरेस्टिंग. आणि तेच आपण या ठिकाणी पाहिलं. पहिल्या इनिंग मध्ये 77 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर दिशांकला आपण पाहतोय. समोर गौतम आकरे या ठिकाणी फलंदाजी ट्रॅकवरती सामन्याला होते सुरुवात. 78 धावेचं टार्गेट समोर. पहिला चेंडू या ठिकाणी ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट करताना आपण पाहतोय गौतम यांना. अकाउंट ओपनिंग करताय दांडी संघाचं. एका धावेने स्वतःच देखील अकाउंट एका धावेने या ठिकाणी ओपनिंग केलं गेलंय. सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती थेट लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळते. आजचा सलग 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय सुंदर रीतीने क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. पवनसुत क्रीडा मंडळ लवली प्रेझेंट ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस बॅटर मिलिंद दवणे. फुल टच चेंडू. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि या ठिकाणी यश कौरव झालाय 6 धावेमध्ये. मिलिंदने काउंट केलाय 6 धावेने. अकाउंट ओपनिंग 6 रन. डीजे 7 धावा धाव फलकावरती. मिलिंद दवणेला आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर रीतीने पवन सूत. लिंबू कापला रस गरुला डरला गो. लिंबू कापला रस गरुला डरला. धन्यवाद डीजे. वडिया मॅचच्या दिशेने स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. 11 रन प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 11 मार्च 2002 हा जन्मदिवस आहे यश विजय धूलचा. आणि यश विजय धूलच्या नेतृत्वाखाली 2020 या साली भारतीय संघाने अंडर-19 विश्वचषक जिंकला. चेंडू हवेमध्ये होता. संधी थोडीशी उपलब्ध. यावेळेस आपण पाहतोय क्रीज मध्ये पोहोचले गेलेत. अतिशय सुरेख या ठिकाणी फेकी पाहायला मिळाले होते आणि एक धाव परिपूर्ण झाली. धावफलकावरती आपण जर बघितलं तर धावा लागल्यात ते म्हणजे 12 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी मिलिंदच्या बॅट मधून षटकार आणि चौकार पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूने गौतम आकरे या ठिकाणी पाहायला मिळतील फलंदाजी मार्क वरती. गोलंदाज या ठिकाणी पुढील चेंडू घेऊन दिशांक. पुनर्लिंदा चेंडू होता. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस आपण पाहतोय
हा चेंडू निर्धाव मध्ये कन्वर्ट झालाय. प्लेड अँड मिस डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सुंदर चेंडू या ठिकाणी प्रोड्यूस होताना आपण पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू डॉट मध्ये कन्वर्ट झाला या षटकातील, दिशांच्या षटकातील P1 मधील 6वा आणि अंतिम चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदररीतीने स्मॅश केले ऑफ साइडला, बॅकवर्ड पॉइंटला. हा येतोय गौतम आकरे ब्राउनच्या माध्यमातून. ब्रँडेड चौकार स्कोर कार्ड पहिल्या षटकानंतर जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे 16 या आकड्यावरती बिनबाद 16. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 16 धावा लागल्या गेल्यात. चांगली स्टार्ट या ठिकाणी म्हणता येईल. 16 रन 16 धावा. 16 ऑक्टोबर 1991 पालघर एक्सप्रेस शार्दूल नरेंद्र ठाकूर तो जन्मदिवस. प्रथमतः आपण पाहिलं होतं 2007 मध्ये डेब्यू केला आणि पहिल्या षटकामध्ये इंजर्ड झाला. तब्बल 9 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली आणि तदनंतर आपण बघितलं 2022 बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये शेवटच्या मॅच मध्ये फायफर नोंदवला आणि याच कारणास्तव पालघर वासियांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 26 जानेवारी 2022 रोजी पालघर रत्न हा प्रदान केला शार्दूल ठाकूरला. तोच आपण पाहतोय 16चा आकडा प्रोग्रेस कार्ड वरती लागला गेला. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रथमेश यांना आपण पाहतोय अशा अनुषंगाने गोलंदाजी केली जाईल. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुंदर रीतीने चेंडू पाहायला मिळाला. रिच वाईड हा नियम येथे लागू झाला. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय फुटवर्क रीड केलं प्रथमेश यांनी आणि तदनंतर हा चेंडू डिलिव्हर होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात प्रथमेशने केलंय. पेटूचं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश गोलंदाज समोर बॅटर मिलिंद दवणे. यावेळेस वाईड बॉल चा इशारा आपण पाहतोय. एकदा वाईडच्या माध्यमातून जरूर मिळेल आणि 17 धावा या धाव फलकावरती लागले गेले आहेत. 17 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. दोन्ही संघ आतापर्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ करतायत. क्वालिटी क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा प्रथमेश षटकातील दुसरा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर लेंथ अँड लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवण्यात आलाय. अनेक गोलंदाज म्हणून बेस्ट अँड बेटर लेंथ लाईन हीच आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ टू लेंथ गोलंदाजी करणे आणि तेच आतापर्यंत आपण पाहतोय. प्रथमेश यांच्या माध्यमातून 3ही चेंडू आतापर्यंत ऑफस्टिकच्या बाहेर, त्याच्यामधील एक चेंडू वाईड पाहायला मिळालाय. पुढील चेंडू या षटकातील तिसरा चेंडू समोर मिलिंद. यावेळेस लोअर फुट चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर परिपूर्ण चेंडू डीप मध्ये डीप मिड विकेट कडे जाताना एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय आणि स्कोर कार्ड जर आपण बघितलं जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 18 या आकड्यावरती 18 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या वन डे मॅच मध्ये विराट प्रेम कोहली यांनी अर्धशतक बनवलं आणि संपूर्ण फॉर्मॅट मिळून 25,000 रनच्या क्लब मध्ये सामील झालं आणि 6वा असे फलंदाज बनले. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेन. वळीय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रथमेश पुन्हा समोर गौतम आकरे. यावेळेस गुड नॉट टेक ओव्हर गौतम आकरे का सिक्सर देख. व्हाट अ शॉट, व्हाट अ टायमिंग, ग्रेट टायमिंग, सिक्सर. धन्यवाद डीजे. धाव फलकावरती आपण पाहतोय 24 रन 24 धावा. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत षटक क्रमांक 2 मधील. त्यामुळेच टप्पा चूक ठेवला. चांगल्या रीतीने चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि पॅडच्या मध्ये गॅप होता आणि गॅप मध्येचा चेंडू आपण पाहतोय डिलिव्हर होताना पाहायला मिळालाय. 24 धावा धाव फलकावरती.
आतापर्यंत आपण जर बघितलं तर 8 धावा खर्च केल्या 5 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी म्हणता येईल 5 चेंडूमध्ये. प्रथमेश यांच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या बंधनातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. एक धाव जरूर परिपूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फार वेगाने धावले 2 फलंदाज आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट अर्जित करताना बॅटच्या माध्यमातून या 2 धावा पाहायला मिळतील. आणि धावफलकावरती धावांची गती 2 षटकानंतर आपण पाहतोय बिनबाद 26 रन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रथमतः आपण बघितलं 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिन आणि 74वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला. प्रथमतः आपण पाहिलं होतं 26 जानेवारी 1950 मध्ये भारतामध्ये प्रथमतः संविधान लागू केलं आणि भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र बनला आणि तो 26 जानेवारी आपण साजरा केला. 26 जानेवारी 1950 रोजी 10:18 भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र बनला आणि तदनंतर 6 मिनिटांनी अर्थात 10:24 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली आणि तदनंतर आपण पाहतोय भारत देश आदरणीय जशविन सरांचं आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय आणि या मॅचचा आनंद लुटायचा आहे. धावा 26 धावा धाव फलकावरती लागले गेले आणि ते संविधान देण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले होते. तो 26चा आकडा आपण पाहतोय प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळतोय. यावेळी षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा दिशांक ज्याने पहिले षटक हाताळलं होतं त्यावर विश्वास या ठिकाणी ठेवला गेलाय. कशा अनुषंगाने गोलंदाजी केली जाईल. आतापर्यंत 78 धावेचं टार्गेट समोर आहे आणि 78 धावा चेस करताना दांडी हा संघ जाऊन पोहोचलाय. 26 धावा येणारे चेंडू आहे 24 आणि 52 धावेचं टार्गेट समोर. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. मैदानाच्या आतमध्ये हे 2 संघ आपण पाहतोय. एका साईडनं दांडी या धावांचा पाठलाग करते तर धावा रोखण्याकरता आपण पाहतोय या ठिकाणी पवनसुत नवली ब हा संघ. दिशांक यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस पहिल्या विकेटचं बटन मिलिंद धावणे गॉन. बॅटिंग ॲट नंबर 3 आपण पाहतो योगेश पागदारे. नॉनस्टिक रेनला असेल रनआउट आपण बघितलं विकेट आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो योगेश पागदारे. शशांक गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळला गेला. पुढील चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा चांगला चेंडू पाहायला मिळतो. ऑन साईडला चेंडू निघून गेला डीप मिड विकेट कडे. एकच धाव या ठिकाणी मिळते. एका धावेसहित 27 धावा या धाव फलकावरती लागले गेले. 27 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत आपलं प्रावीण्य वर्चस्व गाजवलं गेलंय शशांक या गोलंदाजाने. समोर नवीन बॅटर आपण पाहतो योगेश पागदारे इज ऑन स्ट्राईक. ऑन साईडला या ठिकाणी पुन्हा डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एकाच धाव मिळते. अकाउंट ओपनिंग करताना या मॅच मध्ये आपण पाहतो योगेश पागदारे 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना आपण पाहतोय या षटकामध्ये शशांक गोलंदाज
गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. येणारे चेंडू 21 अजून देखील 50 धावेचं टार्गेट समोर आहे. यावेळी सुंदररित्या इनसाइड अँड आउटचा स्ट्रोक आपण पाहतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स अँड ओव्हर द लाईन. पवन सूद चौकार. बत्तीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शशांक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने. या ठिकाणी फुल टॉस चेंडूला फेकून दिला. लॉंगेस्ट षटकार सिक्सर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चेंडूला फेकून दिलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. स्कोर कार्ड नेऊन पोहोचवलाय ते म्हणजेच 44 धावा 44 रन स्कोर कार्ड वरती. येणारा चेंडू 18 आणि आवश्यकता आहे 34 धावेची. चौवेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या 18 चेंडू आहेत आणि 34 धावेचं लक्ष समोर. गोलंदाज प्रथमेश षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करताना. समोर बॅटर आपण पाहतो योगेश पागदारे. यावेळेस योगेश पागदारे यांच्या बॅट मधील आपण पाहतो पहिलं षटक करताना स्कोर कार्ड 50. फलकावरती लागले गेलेत. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. 2 फलंदाज गौतम आकरे, नॉन स्ट्रायकर एंडला तर योगेश पागदारे यांना आपण पाहतोय. 50 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारे चेंडू आहे 17 आणि 28 धावेचं टार्गेट समोर. पुन्हा गोलंदाज प्रथमेश फुल टॉप चेंडूला तारा नाहीये. जैसे गेंद वैसे नसीब दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. योगेश पागदारे यांच्या बॅट मधील दुसरा षटकार याच डीजे. Something.
यावेळेस पुन्हा एकदा बिग बिग ब्लास्ट 3 इन अ रो, 3 लगातार षटकार आपण पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले, फ्लाय झालाय 62 62 धाबा धाव फलकावरती लागला गेलात. काही कमालीची फलंदाजी तिसऱ्या क्रमांकावरती येऊन आपण पाहतोय. उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आपण पाहतोय. क्वालिटी परफॉर्मन्स या ठिकाणी दिलाय योगेश भागदारे. सुंदर रीतीने फलंदाजीवरती आपला जलवा आतापर्यंत पाहायला मिळाला. पूर्णपणे बॉडी लँग्वेज नेहमीच पॉझिटिव्ह आणि त्याचं बेनिफिट या ठिकाणी मिळालंय. यावेळेस पंचा 4 डिलिव्हरी घोषित करताना पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची संख्या होताना आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. यावेळेस फुल टच चेंडू आणि यस या ठिकाणी षटकार चौकारांमध्ये डील करताना आपण पाहतोय. योगेश पागदारे सांगतायत खाऊन तर तुपाशी नाहीतर राहून उपाशी, ही भूमिका त्यांच्या माध्यमातून घेतली गेली आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते म्हणजेच 68 रन. धन्यवाद. 4 षटकार आतापर्यंत आपण पाहतोय. योगेश पागदारे यांच्या बॅट मधून पुन्हा सुंदरतेने स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स अँड ओव्हर द लाईन. 72 धावा धाव फलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 6 धावेचं टार्गेट समोर आपण पाहतोय. अजिंक्य मराठा शिरगाव संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. यावेळेस फटका फसला, चेंडू बराच काळ हवेत, जे टिपण्याची संधी आणि या सुंदर रीतीने उत्कृष्ट झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. गौतम आकरे बॅक टू द डगआउट, गॉन. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय विनिंग टीम आणि अजिंक्य मराठा शिरगाव अशा 2 संघांमध्ये. अजिंक्य मराठा शिरगाव संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये गोलंदाज नितीश. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये, विनिंग स्ट्रोक आहे का, तर विकेटचं बटन बॅक टू बॅक 2 विकेट आपण पाहतोय. यस डीजे. धन्यवाद डीजे. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कॉल करतील आदरणीय सन्माननीय प्रफुल्ल मोरे सरांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय विनय घरत सरांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. जर या ठिकाणी गोलंदाज हितेश यांनी हॅट्रिक साध्य केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलंय. 500 रुपीज या ठिकाणी मिळतील. ही जो हॅट्रिक आपण पाहतोय. नवीन फलंदाज निखिल येतोय मैदानाच्या आतमध्ये. डावखुरी एसटीचा फलंदाज. 6 धावेचं टार्गेट समोर आहे. यावेळी
यावेळेस चेंडू आपण पाहतोय नो बॉल आणि सुंदर रीतीने या ठिकाणी आपण पाहतोय चौकार लगावला गेला निखिलच्या बॅट मधून आपण या ठिकाणी पाहतोय स्कोर इज लेवल एका धावेची गरज आहे इथे ओनली अँड ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन आदरणीय सन्माननीय प्रफुल्ल मोरे सरांच्या माध्यमातून नाणेफेकीचा गोल केला जाईल अजिंक्य मराठा शिरगाव संघाचे कर्णधार आपण या नाणेफेकीचा गोल करण्याकरता आदरणीय सन्माननीय प्रफुल्ल मोरे सर आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा गोल करावा दोन संघांमध्ये यावेळेस चेंडू आपण पाहतोय पुन्हा निर्धाव षटकार मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु म्हणतात ना कधी कधी महेंद्रसिंग पानसिंग धोनी यांचा रोल घेण्यापेक्षा कधी कधी राहुल शरद द्रविड यांचा रोल घेऊन बघा सिंगल फार महत्वाचे असते परंतु या ठिकाणी आपण पाहतो निखिल षटकार मारण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय अनएक्सेप्टेड डिलिव्हरी पाहायला मिळाली रायझिंग डिलिव्हरी एक धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव परिपूर्ण आणि याच विजयावर शिक्कामोर्तब दांडी संघ या ठिकाणी सामना जिंकतोय अभिनंदन अँड हार्ड लक पवनसुत नवलकर